नमस्कार, फ्लेवर्स अँड जर्नीज विथ सारिका या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आम्ही चाललो आहोत जॉर्जियाला आणि हे आहे अबुधाबीमधील नवीन एअरपोर्ट जे फार सुंदर बनवलेलं आहे। शौर्य खूपच एक्साइटेड आहे कारण त्याला तिकडे जाऊन बर्फात मजा करायला भेटणार आहे। चला मग पाहूया तिकडे आता आम्हाला काय काय पाहायला भेटते ते। ही आहे आमची जॉर्जियाची फ्लाईट। इथे इमिग्रेशनला फारच मोठी लाईन होती कारण हा पीक टाईम असल्यामुळे सगळ्या फ्लाईट ह्या फुलच होत्या। हे आहे कुट्टाईसी एअरपोर्ट जे फार सुंदर आहे आणि इकडे एकदम गार हवा सुटली होती। कुट्टाईसी एअरपोर्टवरून आम्ही तिबलिसीला निघालो जिथे आम्ही आमचं हॉटेल बुकिंग केलं होतं। जर UAE किंवा इंडियामधून कोणी येणारं असेल तर त्यांनी ती करन्सी इकडे घेऊन येऊ नका कारण इथे त्याची व्हॅल्यू फार कमी आहे। तुम्ही जॉर्जियामध्ये येताना डॉलर आणला तर त्याची चांगल्या प्रकारे व्हॅल्यू भेटून जाईल। लारी ही जॉर्जियाची करन्सी आहे। तर फायनली आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलेलो आहोत। हे आहे हॉटेल जे आम्ही बुक केलं होतं। आता आतून पाहूया कसं दिसतंय ते। सध्या क्रिसमसचा टाईम असल्यामुळे संपूर्ण जॉर्जियास पूर्ण प्रकाशमय झालेली आहे। तर याने हॉटेलमध्ये पण क्रिसमस ट्री वगैरे ठेवलेलं तर आहेच। तर हा आहे रिसेप्शन एरिया। चेक इन झालेला आहे। आता आम्ही रूममध्ये चाललो आहे। तर शौर्याची धडपड बघा लिफ्टमध्ये जाण्यासाठी पहिली। शौर्याच्या कॅपचे हे 2 झेंडू कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा कारण त्याला ते आवडले नव्हते पण मी घेतली कॅप त्याला त्याच्यामुळे त्याने ती जबरदस्ती घातलेली आहे। तर आता आम्ही आमच्या रूममध्ये पोचलो आहे। तर ही आहे आमची रूम। पूर्ण हॉटेलमध्ये आणि रूममध्ये त्यांनी हीटर बसवलेले आहेत कारण बाहेर इतका थंडावा आहे की हीटरची गरजच आहे। आमच्या रूमला छान अशी बाल्कनी आहे त्याच्यामुळे बाहेरचा एरिया छान दिसतो। हा जरा मॉर्निंग व्ह्यू आहे पण नाईट व्ह्यू पण फार सुंदर दिसतो इथून। तर ही आहे पूर्ण तिबलिसी सिटी। तर आता आपण या हॉटेलचा डायनिंग एरिया पण पाहूया। तर हा आहे डायनिंग एरिया जो टेरेसवरच आहे। सुंदर असा त्यांनी बनवला आहे। इकडे ब्रेकफास्ट एरिया आहे। इथला ब्रेकफास्ट हा त्यांच्या पद्धतीचा असतो त्याच्यामुळे इथे फक्त ब्रेडच खायला लागतात। जर कोणाला आवडत असेल तर कोणी खाऊ शकेल। तर मोठाच्या मोठा त्यांनी डायनिंग एरिया ठेवला आहे। त्यांनी 2 पार्टमध्ये ठेवलेला आहे आणि ओपन टेरेस पण आहे। तर वेदर खूप छान आहे त्यामुळे सूर्याचंही दर्शन झालेलं आहे सकाळी सकाळी। तर असाच जॉर्जियाचा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।